ईश्वरपूर येथे पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आलं होतं. सायंकाळी 6:30 वाजता वाचन सुरू असतानाच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धडक देत तीव्र विरोध दर्शवल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पुरोगामी कार्यकर्ते पुस्तकाचं वाचन करत असताना हे पुस्तक वाचू नका अशी आक्रमक भूमिका प्रवीण परीट, अक्षय पाटील, अमोल ठाणेकर यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतली. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे, कॉम्रेड धनाजी गुरव यांनी ठाम प्रत्युत्तर देत या पुस्तकावर कोणतीही बंदी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कॉम्रेड पानसरे यांनी देशभर पोहोचवलाय. आम्ही वाचन करणारच अशी भूमिका घेत वाचन सुरूच ठेवलं. यानंतर काही वेळातच हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिथे दाखल झाले. त्यांनी वाचन थांबवण्याची मागणी केली. दोन्ही गट आमने-सामने आल्याने जोरदार बाचाबाची झाली आणि वातावरण चांगलंच तापलं. तुम्ही परवानगी घेतली आहे का अशी विचारणा केली. विनापरवाना तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पुस्तक का वाचता असं म्हणत पुस्तक वाचण्यावर आक्षेप घेतला. स्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील आंदोलनस्थळी उपस्थित झाले. त्यांनी पोलीस बळाचा वापर करून दोन्ही गटांना बाजूला करत समज दिली आणि पुढील वाद टाळला.